नमस्कार, मी आचल न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयाच्या टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्रातील राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द भाजपच्या पक्षांतर्गत निर्णयात महत्त्वाचा मानला जातो. मात्र केंद्रीय पातळीवरही फडणवीसांचं महत्त्व वाढत आहे. दिल्लीत झालेल्या भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या पंक्तीत मानाचं स्थान देण्यात आले. या कार्यक्रमात फोटो समोर आला असून त्यात फडणवीसांना पहिल्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसून आलं. भाजपा मुख्यमंत्री परिषदेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी पक्षाच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे संघटक महासचिव BL संतोष यांच्यासह भाजप शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर होते. बिहार सरकारला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसलाय. बिहारमध्ये आरक्षण 65% वाढविण्याविरोधात पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच यावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. या प्रकरणी सविस्तर सुनावणी सप्टेंबरमध्ये होईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. हा फोटो फडणवीस आणि समित कदम यांचा आहे. हा फोटो दाखवून देशमुख यांनी गंभीर आरोप केले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. समित कदम 5 ते 6 वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे आले होते. मी जर त्यावर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खोट्या आरोपाखाली जेलमध्ये असते. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही, मग त्याला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली का? माझ्यावरचा प्रयोग अयशस्वी झाला, अजित पवारांवरील प्रयोग यशस्वी झाला असा आरोप देशमुख यांनी केलाय. पुढे बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोट्या आरोपाखाली फसवण्याचा प्रयत्न झालाय. आरोपांसाठी माझ्यावर खूप दबाव आणला गेलाय. ज्यांनी ऐकलं नाही ते जेलमध्ये गेले असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले. 15 वर्षापूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता असे म्हटले. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्र दंगल घडविण्याची भाषा केली जाते. यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज सकाळी नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय. अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला, मी आरोप म्हणणार नाही तर खुलासा म्हणेल, कारण आरोप हवेत होत असतात. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थी पाठवला आणि त्या मध्यस्थीने अनिल देशमुख यांना सांगितले की आम्ही तुम्हाला 3 एफिडेव्हिट देतो आणि त्या एफिडेव्हिट तुम्ही सह्या करा. त्यानंतर तुमच्यावर जी ED आणि CBI ची कारवाई होत आहे त्यातून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक होणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय. राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजे असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केले. त्यानंतर ट्विटरवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये योगेश चिले यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधले. गेल्या महिन्याभरामध्ये नवी मुंबई आणि पनवेल उरण या विभागामध्ये 2 बहिणींचे निर्घुण खून झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे स्वतःला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात. त्यांनी जे चित्रपट काढले धर्मवीर आणि धर्मवीर भाग 2 दोन्हीमध्ये त्यांनी
धर्मवीर आनंद दिघेंच्या दोन्ही हातांमध्ये भरलेल्या राख्या दाखवल्या। उद्देश एकच की आनंद दिघे साहेब कशा पद्धतीने बहिणींचं रक्षण करायचे आणि म्हणून महाराष्ट्रभरातून बहिणी त्यांना राखी बांधायला यायच्या हे दाखवणं। आता त्यांचे शिष्य आहात तुम्ही बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली, त्यांना दर महिन्याला 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य तुम्ही करताय। तर शिंदे साहेब, तुमच्या या लाडक्या बहिणींना तुमच्या या महिन्याच्या 1500ची आवश्यकता नाहीये। त्यांचे पैसे ते कमवू शकतात, फक्त त्या जिथे ते पैसे कमवायला जातात, जिथे त्या नोकरी करतात तिथे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत, जिथे त्या शिक्षण घ्यायला जातात तिथे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत आणि ती सुरक्षा त्यांना तुम्ही द्यायची। त्यामुळे ह्या लाडक्या बहीण योजनेची त्यांना आवश्यकता नाही, आता त्यांना आवश्यकता आहे सुरक्षित बहीण योजनेची आणि त्याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचलताय हे आता महाराष्ट्राला पाहायचं आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौद्ध समाजाला गेली 3 टर्म विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे समाजाला डावलले जात असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्धांनी एकच निर्धार बौद्ध आमदार अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यातील संवादानी अभियान सुरू केलं असून या अभियानात सर्वच गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे। यात एका एसटीचा भीषण अपघात झालाय। शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एसटी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला हा अपघात झाला असून नांदुरा मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ हा बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 6 प्रवासी जखमी झाले, तर त्यातील 3घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे। पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो, तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करतायत। सध्या राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सलग आठवडाभर पाऊस आल्याने शेत पिकांना फायदा झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। धरणे भरलेत, नदीपात्र पाणी ओसंडून वाहत आहेत, रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। आता येत्या 48 तासात हवामान खात्याकडून राज्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी लागणार असल्याचा इशारा दिलाय। आज सोमवार पासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। आता वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।